मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांची आत्महत्या, बिल थकल्यानं वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र, तर काम केलं तरी वेळेत बिल मिळत नसल्याचा कुटुंबाचा आरोप. बिल मिळवण्यासाठी 10 वेळा चक्कर मारावी लागत असल्याचा पत्रात उल्लेख. मुंबईत कंत्राटदाराचा 7वा बळी, तर थकीत बिलं वेळेवर दिली नाहीत तर येत्या 8 दिवसात आंदोलन करण्याचा कंत्राटदार महासंघाचा इशारा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही पाठिंबा. नाशिकच्या मालेगावात उपमहापौर शाने हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो. टिपू सुलतानच्या फोटोवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. फोटो हटवला नाही तर महापालिकेत शिरून आंदोलन करण्याचा इशारा. त्या टिप्याचा सुद्धा फोटो आजच्या आज मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने जर काढला नाही तर आम्ही आमच्या स्टाईलने मध्ये घुसून तो फोटो, त्या फातिमाचा सुद्धा आणि त्या टिप्याचा सुद्धा काढून टाकू आणि त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यासाठी गोमूत्र असेल किंवा हनुमान चालीसा पठण, रामरक्षा पठण करून या यवनांना उत्तर दिल्याशिवाय आम्ही सकल हिंदू समाज शांत बसणार नाही. नागपुरामध्ये आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची शेतकरी नेते वामनराव चटप यांनी भेट घेतली. सरकारनं विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, वामनराव चटप यांचं आवाहन. तसंच राहुल गांधी देशाचे भावी पंतप्रधान असल्याचंही वामनराव चटप यांचं भाग्य. गोंदिया जिल्ह्यातील गुदमा प्रतापबाग नवीन रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. अल्पदरात जमिनी संपादित केल्या जात असल्याचा आरोप. योग्य मोबदला मिळाला नाही तर गोंदिया बालाघाट महामार्ग अडवण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. तुळजाभवानी देवीच्या नारळ खजूर खरेदीचा लिलाव रद्द. लिलावासाठी बनावट कागदपत्र जोडल्याचं समोर. 1,30,00,000च्या बोगस बँक गॅरंटीमुळे नारळ खजुराचा लिलाव रद्द. तुळजापूरचे नगराध्यक्ष विश्वस्त विनोद गंगणे यांची कारवाईची मागणी. तुळजाभवानी मंदिराला महाराष्ट्र सुरक्षा बलाचं कवच. मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी MSF अधिकारी आणि जवानांचं पथक तैनात. पथकांमध्ये 116 अधिकारी आणि जवानांचा समावेश. मुंबईतील भुलेश्वर गणपती मंडळ दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी मूर्तिकार अनिकेत देसाईंचा जबाब नोंदवला. आगमन सोहळ्यापूर्वी मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच मूर्तीच्या पाठीमागचं वेल्डिंग तुटलं होतं. त्यानंतर मूर्ती पुन्हा कारखान्यात नेऊन वेल्डिंग करण्यात आलं. जबाबात महत्त्वाची माहिती. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी. लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. साखर, तांदूळ आणि खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं शिवभोजन केंद्र चालकांच्या अडचणी वाढल्या. 10 रुपयात शिवभोजनाची थाळी देणं परवडत नसल्यानं शिवभोजन केंद्र चालकांकडून नाराजी व्यक्त. अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय. अन्न व औषध प्रशासनाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द. MPSCच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालातून समोर. एकाच उमेदवाराला परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा लाभ घेतल्याचं उघड. MPSCकडून लवकरच फेरपरीक्षा घेतली जाणार. MPSCच्या पेपरफुटी मागे मोठं रॅकेट. 40 लाख रुपयांना पेपर विकला गेला. आमदार रोहित पवारांचा आरोप. MPSCतील कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं पेपर फुटला जाहीर करा. रोहित पवारांची मागणी. राज्यात जून महिन्यात होणारी TET परीक्षा पेपरफुटीनंतर लांबणीवर. आता केंद्राची 6 सप्टेंबरला होणारी CTET परीक्षा सुद्धा पुढे ढकलली. आणखी किती परीक्षा पाहणार? राज्यातल्या शिक्षकांचा सवाल. पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा 14वा दिवस. सरकार जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार. विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा नंदुरबार प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा. वयोमर्यादेचा निर्णय मागे घेतला तरी मागण्या कायम. आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रशासनाला इशारा. मागणीविषयी राज्य शासनाने आजच सकारात्मक तोडगा काढलेला आहे आणि तसं माननीय मंत्री आदिवासी विकास यांनी त्याची घोषणा केलेली आहे. काही त्यांच्या ज्या किरकोळ स्वरूपाच्या मागण्या होत्या की ज्या वसतिगृह स्तरावर सुटण्यासारख्या आहेत आणि प्रकल्प कार्यालय स्तरावर सुटण्यासारख्या आहेत
त्या तात्काळ सोडवण्याचं त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे. पॉलिसी लेवलचे डिसिजन होते किंवा ज्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला पाठपुरावा करावा लागणार आहे. मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी ग्रामीण रुग्णालयाचा आढावा घेतला. दोषींवर कडक कारवाईची मागणी. अपुरा कर्मचारी वर्ग असल्यानं मेहकरमध्ये रस्त्यावरच महिलेची प्रसूती झाली होती. मेहकरमधील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवली नाही. मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची कबुली. यापुढे काळजी घेऊ, डॉक्टर सुनीता हिवसेंची एबीपी माझाला ग्वाही. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या शिशुकक्षाची सुषमा अंधार यांनी पाहणी केली. व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 बालकांचा मृत्यू झाला होता. दोषींवर कठोर कारवाई करण्याची सुषमा अंधार यांची मागणी. नाशिकच्या सुरगाणातील आंबोळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार, खराब अंडी देण्यात आल्याचा पालकांचा आरोप. तातडीनं चौकशी करून कारवाईची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील टपरीधारकांची शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंकडून चौकशी. रस्त्यावरील खड्ड्यांच्या परिस्थितीची माहिती घेतली. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आक्रमक. सरकारचा स्वतःचा प्रवास सुखकर, मात्र कोकणवासियांचा प्रवास अजूनही खडतर. विनायक राऊतांची टीका. भाजपचे नेते अमरीश पटेल यांना माणगाव परिसरात मोठा भूखंड नाममात्र दरात मिळाला. आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं भूखंड मिळाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. भूखंड मोफत मिळाला नाही, कायदेशीर प्रक्रिया करून भूखंड घेतला. आदित्य ठाकरेंच्या आरोपांना भाजप नेते अमरीश पटेल यांचं उत्तर. पालघरमध्ये खासदार हेमंत सावरांच्या वाडा येथील घराबाहेर कंत्राटी कामगारांचं आंदोलन. शिक्षक भरतीमध्ये ओबीसी, एससी आणि एनटी समाजाला 0% आरक्षण मिळाल्याच्या निषेधार्थ आंदोलन. साताऱ्याच्या फलटण येथील श्रीराम कारखान्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत शंका. कारखाना सुरू करण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. मुख्यमंत्र्यांनी धोरण स्पष्ट करण्याची मागणी. रिपाईचा खरात गट महायुतीत सहभागी होण्याची शक्यता. पक्षाध्यक्ष सचिन खरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस नेत्यांमध्ये विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा. कोल्हापुरात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाईक निंबाळकर यांच्यामध्ये भेट. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सतेज पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे, दौरा सुरू आहे. मोहन भागवतांचा कार्यक्रम रोखण्याचे अधिकार नाहीत. न्यूयॉर्कचे महापौर जोरान ममदानी यांचं वक्तव्य. भागवतांच्या कार्यक्रमाला माझा पाठिंबा नाही. भारतात वगळणाऱ्या विचारांची चळवळ बळ धरतीये, हे वाईट. ममदानी यांचं वक्तव्य. झोरान ममदानी, तुम्ही तुकडे तुकडे गँगचे समर्थक आहात का? शिवसेना नेत्या शायना एनसी यांची न्यूयॉर्कच्या महापौरांवर टीका. ममदानी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रॅली विरोधात वक्तव्य केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की दृष्टि से वो बोलते हैं कि हिंदू राष्ट्र का मतलब है वसुदेव कुटुंबकम, मीन्स द वर्ल्ड इज योर फैमिली. सवाल ये उठता है कि जोरान ममदानी, क्या आप ये परिवार के सदस्य हैं या टुकड़े टुकड़े गैंग के सदस्य? नागपुरातील काटोल तालुक्यातील लाडगाव गावातील शाळेची कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून पाहणी. स्कूल ठीक करो अभियान अंतर्गत पाहणी. शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी अडवणूक केल्याचा आरोप. पोलिसांनी आरोप फेटाळले. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण. 2 दिवसात प्रति क्विंटल 350 रुपयांची घसरण. घसरण झाल्यानंतर कांदा प्रति क्विंटल 3950 रुपयांवर. हाच कांदा मागच्या हप्त्यामध्ये 3-4 दिवसापूर्वी 4200 ते 4300 रुपये विकत होता. आज तोच माझा कांदा 3662 रुपये गेला. म्हणजे साधारण 400 रुपयाची घट आली बाजारभावामध्ये. शासनाने काढलेला जो बफर स्टॉक आहे हा म्हणजे आपल्या राज्यातील ज्या देशातील ज्या बाजारपेठ आहे त्यांच्या त्या बाजारपेठांमध्ये तो कांदा पाठवून आणि कुठंतरी बाजारभाव पाडण्याचं जे षडयंत्र आहे ते सरकारने सर्वप्रथम बंद केलं पाहिजे. भिवंडीतील आमणे गावातील ग्रामस्थांचं रस्त्यांवरच्या खड्ड्यांविरोधात उपोषण. बापगाव पडघा रस्त्याची चाळण. रस्ते कामं आणि दुरुस्तीच्या खर्चाचा हिशोब देण्याची मागणी. निकृष्ट कामं करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. असे अपघात या ठिकाणी रोज होत आहेत. कित्येक लोक जखमी झाली, कित्येक लोक मृत्यू पावली.
परंतु या गेंड्याच्या कातडीच्या शासनाला अजूनपर्यंत जाग येत नाहीये. या गेल्या 3 वर्षामध्ये जो काही खर्च केला आपण, जो काही तातुमात्र खर्च केला त्याचा आम्हाला हिशोब द्या, त्याची सत्य माहिती द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.